गलती हो ब्लॉगचे मी रिप्लाय देणार आहे या ब्लॉग मध्ये. दिवसापासूनच तुला शिव्या वगैरे अनफॉलो वगैरे कल्पना आहे, कल्पनाच राहणार असं बोललो. चीट केला नाही आहे. सो हे गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तर गाईज तुम्ही कसे असाल? बाय द वे तुम्ही सगळे ठीक असाल तर गाईज जे जे नवीन असतील प्लीज मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि मला खूप जास्त सपोर्ट द्या, खूप जास्त प्रेम द्या. तर गाईज मी ब्लॉगचा पार्ट 3 हा शूट केला होता, बट तो मी पोस्ट नाही करत आहे, त्याला मी स्किप करते. आणि पार्ट 3 मी हा आता शूट करणार आहे बॉबीचा, कारण मी 2 ब्लॉग बनवले आणि दोन्ही ब्लॉग मध्ये बॉबीने माझा ब्लॉग दाखवून त्याने मला रिप्लाय दिला आहे. तर आता मी त्याला रिप्लाय देणार आहे की तो जो मला बोलतोय तर मी पण माझा पण रिप्लाय द्यायचा बनतोय, तर मी रिप्लाय देणार आहे कारण मी त्याच्या दोन्ही ब्लॉग त्याने पोस्ट केलाय. तर तुम्ही बघू शकता ना. हा एक गलती हो गई मेरे से, हा एक ब्लॉग आणि सॉरी कल्पना उससे बड़ी गलती हो गई. हे 2 ब्लॉगचे मी रिप्लाय देणार आहे या ब्लॉग मध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी जो पार्ट 3 बनवला होता ऍक्च्युअल मध्ये, जो मला पोस्ट करायचा होता, ह्याच्यानंतर मी तो पोस्ट करणार आहे. पण आता सध्या मी ह्याला रिप्लाय देणार आहे. तर चला. 4 का 3 दिवस झाले गाईस, एवढे घाण शिवाय येतं ते मला. ते घाण एवढं म्हणजे एवढा हेट भेटलं, म्हणजे एवढं हेट. लोकांनी मला अर्ध्या लोकांनी अनफॉलो केला आणि सबस्क्राईब पण करून टाकला माझ्या युट्यूब चॅनलवर. तर गाईस प्लीज मला सपोर्टची खूप असं गरज आहे तुमच्या. मी एवढं नाही, म्हणजे हेट एवढं नाही एक्सेप्ट करू शकत गाईस मी, कारण मला नाही जमणार एवढं हेट. मला कमेंट येतं, ते कमेंट मध्ये कळतं ते तुम्ही धोका दिला कल्पना दिदीला, कल्पना दिदी राईट, बॉबी रॉंग. अरे यार, पोराची फिलिंग प्लीज समजा गाईस, प्लीज प्लीज बोलते. असं बोलू नका पोराची चुकी आहे, पोरानेच पूर्ण केलंय, प्लीज असं बोलू नका. तर गाईज तो बोलतोय की मला खूप जास्त हेट भेटते आणि सगळेजण मला अनफॉलो करतात, अनसबस्क्राईब करतात. तर त्याच्यामध्ये माझी चुकी नाही आहे. मी तुम्हाला लोकांना सांगत नाही की तुम्ही त्याला अनफॉलो करा किंवा अनसबस्क्राईब करा. तुम्ही फोटो पोस्ट केला त्याच्यानंतरचा तो रिॲक्शन आहे पब्लिकचा. मी त्याच्यामध्ये काय करणार नाही. गेल्या 4 दिवस म्हणजे फोटो पोस्ट केल्याचे 4 दिवस मी शांत होती. त्या 4 दिवसामध्ये मी ना ब्लॉग शूट केला, ना मी काही स्टोरी टाकली, ना फोटो पोस्ट केला, काहीच नाही केलं. तर माझ्या 4 दिवसापासूनच तुला शिव्या वगैरे अनफॉलो वगैरे भेटतात, त्यात माझी काही चुकी? मग तू मला कशाला सांगतो की मला सगळेजण हे करतात, हेट करतात. तुला माहिती आहे की आपण जर असं करणार, मस्ती करायचं, तर खाली लिहायचं ना कॅप्शन मध्ये कट कर की जस्ट मस्ती होतं म्हणून लिहायचं ना. का नाही लिहिलंस? मला बघितलं हे व्हिडिओ बघून बोलले, अरे काही तिला विचारूनच गेलेलो मी. असं पण नाही मी तिला विचारून नाही गेलो. आणि ती अशी ब्लॉग मध्ये अशी बोलली, तुमच्या लोकांना तुम्ही लोक मला एवढं हेट करतात, एवढं हेट करतात. तर काय बोलू गाईज, मी काय करू शकतो तुम्ही सांगा मला प्लीज. तर गाईस हा बोलतोय की मी हिला बोलूनच गेलो होतो. मी एक्सेप्ट केलंय की हा मला बोलून गेला होता, पण हा मला फ्रेंड बोलला होता, एक्स बोलला नव्हता. तर हा बोलतोय की मी हिला बोलूनच गेलो होतो. अरे हो, बोलून गेलो होतं, मी एक्सेप्ट केलंय. माझ्या ब्लॉग मध्ये पण मी सांगितलं की हा मला बॉबीने सांगितलं होतं, पण तो मला फ्रेंड बोलला, तो मला एक्स बोलला नाही आहे. नाही गाईस, कारण मी व्हिडिओ शूट करा, एडिट करा, हे काम करा, ते काम करा, घरचं पण मला काम करायला लागतं. माझी मम्मी मला काम देते, म्हणजे काहीतरी बाजारातून आणायचंय, हे आणायचं, ते आणायचंय. तर काहीच ते काम करायचं, ते काम करायचं. नंतर माझं माइंड फ्रेश करण्यासाठी मी जातो माझ्या मित्रांसोबत खेळायला क्रिकेट. फक्त त्याच्यामुळे नंतर मी तिला कॉल नाही करत. मी तिला करतो 1 वाजता कॉल. तिला एवढी. तर गाईस त्याने आता क्लिप ऍड केले पुढची. ठीक आहे, मी एक्सेप्ट करते की तो स्टार्टिंगला नाही 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 बोला, अरे मत कर मत कर मत कर. मग लास्टला का हा बोलला? लास्ट पर्यंत पण नाही असलं पाहिजे होतं ना. तू स्टार्टिंग पासून ते लास्ट एवढं तू खेचतोय नाही नाही बोलून, आणि एंड जसं संपायचंय, तुला खतम करायचंय, तेव्हा तू बोलतो ठीक आहे ना, हा तू कल्पना से बात करेगी ना, कल्पना से करेगी ना. हे काय होतं? मग लास्ट पर्यंत पण नाही बोलायचं होतं ना. लास्ट पर्यंत कशाला बोला? म्हणजे स्वतःची साईड चांगली दाखवण्यासाठी तो मला किती वाईट बोलतोय. मला खूप राग आलाय पहिली गोष्ट. त्याच्यामुळे मी हा ब्लॉग बनवतो, ना तर मी हा ब्लॉग बनवलाच नसता. मी समजू शकते, पण मी बोलले गाईस ब्लॉग मध्ये की तू नाही नाही बोलतोय. मी काय वाईट बोलले का त्याच्यामध्ये? कल्पना के सामने बात कर, कल्पना को बोल आएगा, लेकिन मैं कुछ नहीं बोलूंगा तेरे बीच में. तिथं फक्त काय मी असंच बोललेलो, फक्त मस्तीमध्ये बोललेलो काय. आणि ते इंस्टाग्रामवर पण मी फोटो पोस्ट केलाय. मस्ती हर टाइम मस्ती नसते. मस्ती ते पण फक्त असंच रॅन्डम पोस्ट केला नाही मी. बाकी काय माझा असा उद्देश नाही, म्हणजे तुमच्या लोकांना हट करायचं, कल्पनाला हट करायचं. पण कल्पनेने त्याच्यानंतर मला एवढं काय म्हणजे आमचं झगड झालं काही, त्याच्यामुळे मला जर डोकं काम नाही करते. मला एवढं टेन्शन एकदम स्ट्रेट झालंय एकदम, म्हणजे
तर गाईस, ह्याने जी चुकी केली आहे ना, ह्याला त्याच्या चुकीचा 1% पण मला असं वाटत नाही की त्याला पस्तावा असेल. त्याला पस्तावा या गोष्टीचा आहे की लोक मला अनफॉलो करतात आहे, लोक मला शिव्या देतात आहे, लोक मला बॅड बॅड कमेंट करतात आहेत. त्याला या गोष्टीचं वाईट वाटतंय. त्याने गेलं त्याचं त्याला काय नाही. तो बोलते की त्याचा हा पूर्ण व्लॉग मध्ये लोक मला अनफॉलो करतात, लोक मला शिवी देतात. त्याला लोकांची पडली आहे, म्हणजे त्याला त्याच्या चुकीचं काय आहे. तो असं बोलतो की मी अशी चुकी केली आहे म्हणून लोकांचं असं रिएक्शन आहे. त्याला नाही दिसत, त्याला होतं लोक मला अनफॉलो करतात आणि लोक मला शिव्या देतात आहे. त्याला तेच पडलंय. नाही काय करू. आणि गाईस तिची ना म्हणजे किरकिरी एवढी आहे ना गाईस, म्हणजे एवढं चिडचिडपणा करणार. हा म्हणजे काय पण चुकी झाली तर फक्त माझ्यावर फक्त ब्लेम करणार. भांडणं पण झाली तरी पण मला सॉरी बोलायला लागतं. हा बोलतोय की चुकी कोणाची पण असेल तरी मी समोरून तिला सॉरी बोलतो आणि मी एवढी किरकिरी करते. जर तुला या सगळ्या गोष्टीने, जर तुला माझ्याने प्रॉब्लेम असेल तर तू माझं काही बोलणं किंवा माझं काही करणं किंवा माझं काही बिहेवियर XYZ काय पण तुला नाही आवडत असेल तर तू मला सांगू शकतो ना की कल्पना तू असं करू नको, मला असं आवडत नाही. कल्पना तू असं करू नको, तर मला असं आवडत नाही. तर तू बोलू शकतो मला ना की असं करू नको, मला आवडत नाही, तर तसं करू नको, मला आवडत नाही. तू व्लॉग मध्ये बोलतोय की मला सॉरी बोलायला लागतं, मलाच हे करायला लागतं. जर तुला आवडत नाही कुठली गोष्ट तर तू मला सांगणार तर ठीक आहे. एकदा नाही समजणार, दोनदा नाही समजणार. हा मी ऍग्री करते का मला राग खूप आहे आणि मी त्या रागामध्ये भरपूर काय बोलून जाते, मी ऍग्री करते. पण जर तुला कुठल्या गोष्टी नाही आवडत तेव्हा मी शांत होते. जेव्हा आपलं नॉर्मल होतो, सॉर्ट आउट होतो, तेव्हा तर तू मला बसून बोलू शकतो ना की कल्पना असंच आहे, मला नाही आवडत, तू नको करू असं. पण त्याने असं कधी केलंच नाही तर मला कसं समजणार मग. आयुष्यामध्ये कल्पना आहे, कल्पनाच राहणार असं बोललो असतो गाईस. पण कल्पना ते व्हिडिओ पण टाकून टाकली तशी. करायचं काय, सर्व काय फ्रेम मध्ये नाही पडायचं. माझ्या आयुष्यामध्ये कल्पना आहे, कल्पनाच राहणार असं बोललो असतो गाईस. पण कल्पना ते व्हिडिओ पण टाकून टाकली तशी. करायचं काय. हा बोलतोय की मी तिला सगळं बोललो असतो कल्पनाबद्दल की मला कल्पनाच पाहिजे. ठीक आहे, आय एग्री. मग हा 4 दिवस काय झोपला होता? 4 दिवस काय करत होता हा? मी तर 4 दिवस शांत होती ना. 4 दिवसानंतर माझा व्लॉग अपलोड झालाय, मग हा तेव्हा काय करत होता? मला हा क्वेश्चन आहे. ह्याचा आता तू मी हा व्लॉग बनवणार ह्याच्यावरती पण तू मला रिप्लाय देणार ना, तर मला ह्याचा पण रिप्लाय पाहिजे की तू 4 दिवस काय करत होता मग. बहुत प्यारी चीज होती है मेरी बहन, सपना वो तुम्हें दिखाएगा और पूरा ये दीवार के साथ चलेगा. काय म्हणजे अशी एवढे टाकून. ठीक आहे, तो बोलतोय की ह्या व्हिडिओ बद्दल बोलतोय. मग जेव्हा मी ब्लॉग पोस्ट केला त्याच्यानंतर तुम्ही तुझ्या रीलच्या स्टोरीवरती टाकला पाहिजे ना. तर गाईज तिचे मी फोटो पोस्ट केलाय तर ती जस्ट माझी फ्रेंड्स आहे, मी फक्त प्रँक करत होतो किंवा मी मस्ती मनोरंजनासाठी करत होतो असं बोलला असताना नाही बोलला तो. आणि ठीक आहे, नाही बोला तर नाही बोल. जर त्याला माहिती की मी चुकीचं केलं तर पोस्ट का अजूनपर्यंत आयडी वरती? पोस्ट डिलीट झाली पाहिजे ना. जर तुला माहिती की मी चुकीचं करतोय तर पोस्ट डिलीट कर, सगळं डिलीट कर, तिचं सगळं काढून टाक आणि मग तू माझ्याशी बोल ना. मी तो ब्लॉग पोस्ट केला, त्या ब्लॉगच्या नंतर त्याने हा ब्लॉग पोस्ट केला आणि मग मी तो रील पोस्ट केला. कारण मला रील बनवायला येत नाही, मला शूट पण नाही येत, मला बनवता येत पण मला काहीच येत नाही. जे आहे ते फ्रँकली सांगते तुम्हाला. पण तरी पण हा मॅटर झाल्यापासून मी स्वतः सगळं करते, रील पण, ब्लॉग पण, एडिट पण सगळं मी स्वतः करते. आता पण मी हा शूट करणार ना, तो एडिट पण मीच करणार. मी शिकते, मला येत नाही. त्याच्यामुळे माझ्या आयडी वरती एवढा ब्रेक झालाय की मला काय आयडी वरती भेटलं नाही पोस्ट करायला, माझ्या आयडी वरती काय नाही, कारण मला येतच नाही तर मी करू का. तरी पण मी युट्यूबला बघून बघून कसं कसं करून 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 मी थोडंफार करते, मी शिकते आणि त्याच्यामुळेच मी पोस्ट करते. म्हणून मला इतकं टाइम लागतोय. पण इतका टाइम जर मी तुला देते, जसं 4 दिवस, 3 दिवस, 2 दिवस, तर तुझ्याकडे तेवढा टाइम तर आहे. तू मला बोलू शकतो, फोन करू शकतो, काहीतरी करू शकतो ना. म्हणजे तू काही करतच नाही. मी जेव्हा ब्लॉग पोस्ट करणार त्याच्यानंतर तू ब्लॉग पोस्ट करणार म्हणजे मला रिप्लाय देण्यासाठी, मग मी पोस्ट करणार, मग तू पोस्ट करणार मला रिप्लाय देण्यासाठी. मग मी पण तुला दोन्ही ब्लॉगचा रिप्लाय एक सोबतच देते ना. मग मी कशाला वेगवेगळं करू? एवढा टाइम नाही माझ्याकडे एडिट वगैरे करायला. तर दोन्ही ब्लॉगचा एक सोबतच तुला मी रिप्लाय देईन. तर लोकांना वाटेल खरंच ब्रेकअप झालेलं. काय करू समजतच नाही मला. हा मी रील काय पण टाकू दे, रीलने काय आहे, पण मी ब्लॉग तर शूट करते ना. त्या ब्लॉग मध्ये मी स्पष्ट सांगितलं, अजूनपर्यंत आमचा डिक्लेअर झाला नाहीये की ब्रेकअप आहे की पॅचअप आहे. एकदम क्लिअर मी ब्लॉग मध्ये सांगते. तू रीलचं काय बघतो, ब्लॉगचं बघ ना. त्या ब्लॉग मध्ये मी सांगितलंय की मी आज जे पण आहे सगळं बॉबीमुळे, जे पण आहे सगळं बॉबीमुळे आणि माझा व्हिडिओ वगैरे एडिट सगळं बॉबी करतो, मला काही येत नाही. ती जी माझी चांगली क्लिप होती, जी मी तुझ्याबद्दल चांगलं चांगलं सांगितलं होतं, ते तर तू ह्याच्यामध्ये ऍडच नाही केलं. ते पण ऍड कर ना, ते पण दाखव ना की मी त्यासाठी चांगलं चांगलं बोललीये करून. कल्पना असं का बोलते, कल्पना असं का करते. मला तर विचारा, मी पण तर काहीतरी आहे ना. मला काही विचारतात नाही कोण. सर्व मला जे पण विचारतात त्यांना एकच बोलते, आमची भांडण झाली, मी सांगू शकत नाही.
ह्याच्यासाठी विचारतात आहे ना की तू असा दुसऱ्या पोरीसोबत फोटो पोस्ट केला तर दुसरी पोरगी कोण आहे, मग कल्पना कुठे गेली? हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडणार ना की तू एका पोरीसोबत फोटो पोस्ट करतोय, तिथे खाली माय लव्ह लिहितोय, मग कल्पना कुठे गेली? मग कोण पण असू दे, सगळेजण विचारणारच ना. आणि तुम्ही लोक माझ्यासोबत किती वर्ष झाले सोबत आहे, तुम्ही लोक माझे ब्लॉग बघतात, मला इतकं सपोर्ट करतात, तर गाईस प्लीज मला सपोर्ट करा गाईस प्लीज. तर गाईस तो बोलतोय की मला सपोर्ट करा. तर गाईस माझ्या लास्ट ब्लॉगला पण मी आणि त्याच्या पण पहिल्या ब्लॉगला पण मी हेच सांगितलंय की गाईस जसे तुम्ही मला सपोर्ट करता ते आता तसे तुम्ही बॉबीला पण सपोर्ट करा. तर तिला मी धोका दिलाय, तिने असं टायटल लिहिलंय. हा ऑफकोर्स, बिकॉज तुम्ही फोटो पोस्ट केला आणि खाली माय लव्ह लिहिलं तर त्याला मी काय समजणार? धोका समजणार ना, की त्याला मी मस्ती समजणार? मी ना त्यातली मस्ती समजणारी, मी धोका समजणार. सोबत जातोय तर ऍटलीस्ट मला पण ते होणार ना. तर तू मला विचार. तर गाईस इथे माझी चुकी झाली, इथे माझी चुकी झाली, तर मी याच्यासाठी माफी मागतो, कान पकडतो गाईस. मी माझी चुकी झाली, मी ते मला तिथं पूर्ण स्पष्ट बोलायला पाहिजे होता. कल्पना मी माझ्या एक्स सोबत भेटायला चाललो आहे. तर गाईस माझी इथे चुकी झाली, तर मला प्लीज तुम्ही लोक माफ करा. तर गाईस फायनली ते त्याची चुकी ऍक्सेप्ट केली की मला स्पष्ट बोलायला पाहिजे होतं, मी बोललो नाही. थँक गॉड की त्याने त्याची चुकी ऍक्सेप्ट केली. सॉल्व्ह करू शकली असती गाईस कल्पनाने, मी माफी मागितली, सॉल्व्ह करू शकली असती. माफ करायला पाहिजे होतं आणि तिने मला माझ्यासोबत सॉल्व्ह करायला पाहिजे होतं. तर 4 दिवसानंतर ब्लॉग पोस्ट केल्याच्या नंतरला, ब्लॉग बघितल्याच्या नंतरला तू मला सॉरी बोलतोय आणि तू त्यात ऍक्सेप्ट करतोय की ही मला माफ करायला पाहिजे. तर ठीक आहे, तर मी रागामध्ये फोन कट केला. तर तुम्ही मला परत कॉल बॅक का नाही केला? कॉल बॅक केला असतं तर बोलणं झालं असतं ना. पहिलं तर एवढं कॉल बॅक करायचं रागात, तर आता का नाही केला कॉल बॅक? तर हा कसा बोलतोय की मला माफ करू? हा मला फोनच करत नाही. आमच्या घरी कोंबड्या आहेत. तर गाईस तुम्हाला त्याच्या म्हणजे चेहऱ्यावरून वाटतं का ही सॅड आहे? खरं सांगा की बहीण पाठवून हसते आणि ही पण हसते. टॉपिक कुठला होता आणि लोन कुठे गेली? काय आहे? आम्ही 12 वाजता उठतो, हे होतो. अरे जे आहे ते बोल ना, मला ते बोलायचं गाईस. सॅड वाटते कारण मी खूप हसते आहे आणि त्या कोंबड्यासोबत मस्ती करते आणि माझी बहीण पण हसते आहे. म्हणजे मी हॅपी आहे, आमची फॅमिली हॅपी आहे असं वाटतंय. तर मी पण तुम्हाला काहीतरी दाखवते ना मग आताच. मी आता माझ्या बहिणीकडनं फोन घेतला आहे आणि ही त्याच्या मम्मीची आयडी आहे. तुम्ही बघा गाईस. हा उदास आहे. अजून एक आहे. आणि किती दिवस झाले काही ते पण सांगते. 3 दिवस. त्याच्यामध्ये 2 दिवस आणि हा एकच दिवस झाले, कालचे बघा. अजून एक काही सांगा. हा बॉबी लाईफस्टाईल, हा त्याचा दुसरा अकाउंट आहे बॉबीचा. झुडिओचा आहे की मॉलचाच आहे एवढं मला माहिती आहे. हा मॉलला जातोय, हा शॉपिंग करतोय, हा आणि प्लस मम्मी सोबत रील बनवतोय, खुशीवाले एकदम चांगले चांगले. तर हा खूप उदास आहे यार, मला तर खरंच दिसते की किती उदास आहे. बाप रे. तर गाईस टॉपिक कुठला होता आणि घेऊन कुठे गेली? काय आहे? आम्ही 12 वाजता उठतो, हे होतो. अरे जे आहे ते बोल ना, मला ते बोलायचं गाईस. हे नाही माझे. तर गाईज ते बोलल्याच्या नंतरला मी तिथे पुढे बोलले स्पष्ट की हा मध्ये आला होता त्याच्यामुळे त्याच्याकडे टॉपिक गेला. पण काय नाही, परत आपण आपल्या टॉपिकवर येऊ. तर तुम्ही बघा. बोलले एवढं, ते बोल ना. आता पुढचं आहे का? घरामध्ये थोडस आवडेल ठीक आहे, फिरून होता त्याच्या टॉपिकवर आले. चीट केला नाही हाय, चीट केला नाही हाय, फक्त एवढंच बोलणार. ठीक आहे, मी ऍक्सेप्ट केलं की तुम्ही मला चीट नाही केलं. आय लव्ह माय पार्टनर हे काय असतं, मला त्याचं आन्सर दे. अशी पण बोलली असते ना, गाईज मी बॉबीकडे जाते, मी बॉबीशी बोलते,
जे काय असेल ते खरं तुम्हाला मी सांगते काहीच नाही तर कसं तरी सांगते म्हणजे काहीतरी करून सांगते काही. आता तर पक्का मला त्याच्या घरी जायला लागेल आणि मी आता खरंच त्याच्या घरी जाणार आहे, ते पण उद्याच्या उद्या. अरे नाही तसं काय, माझ्या बहिणीला रडत बोलत आहे ते तुम्ही बघितलंय, माझ्या बहिणीला रडत बोलत आहे आणि आपला आलेला मित्र आहे तो फक्त माझा भाऊ आहे. बघू तुझ्या आणि कल्पना काय झालंय. काय तू ड्राईव्ह करतोय की काय करतोय? अरे नाही भांडण झाली ना आमची. बिचारी रडत होती तिला मी फोन केला तेव्हा. अच्छा अच्छा ठीक आहे चालेल चालेल पण होईल की अशी वार्ता बिचारी रडते. नाही चालेल करतो बाळ. तर काहीच आले नाही फक्त तेवढं बोललं, ती रडते कोणाला रडते नाही दिसत नाही कोणाला. जसं मला सपोर्ट करता तसं त्याला सुद्धा सपोर्ट करा आणि तुम्ही त्याला प्लीज कमेंट सेक्शन मध्ये घाण कमेंट करू नका, जाऊ द्या. जेव्हा त्याला समजेल तेव्हा त्याला समजू द्या. आणि जर तुम्ही बॉबी दादाला सपोर्ट करत असेल तर बिंदास करा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही त्यालाही करा मलाही करा, जर मला नाही करायचं तर डायरेक्ट बॉबी दादाला करायचं असेल तर बिंदास त्याला सपोर्ट करा. मी तुमच्या डिसिजनवर, कुठलाही तुमचा डिसिजन असू दे, मी त्या डिसिजनवरती मी खूप हॅप्पी आहे. तर तुम्ही त्याला सपोर्ट करा, बस एवढंच बोलायचं आहे मला. आणि राहिली गोष्ट दुसरी की आता मी बॉबीकडे जाणार आहे त्याच्या घरी आणि मी त्याच्याशी बोलणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी ब्लॉग शूट सुद्धा करणार आहे की तो काय बोलतो काय नाही बोलतो, मी पूर्ण दाखवणार आहे. तर तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत राहा आणि मला तुम्हाला गाईस एक क्लिप दाखवायची, फक्त माझी एक क्लिप. जे पण रील बनवते आणि जे पण रील माझं आहे तर ते माझं बॉबीमुळेच आहे. मी अप्रिशिएट करते त्याला की ह्या जे पण रील्सच्या मकामध्ये जे पण आहे, जे पण मी फ्युचर मध्ये रील बनवलं, फेमस झाली, मला फेम मिळलं, ते सगळं बॉबीमुळे पॉसिबल झालंय. कारण त्याने मला खूप जास्त सपोर्ट केलाय, खूप जास्त म्हणजे जास्त सपोर्ट केलाय. कारण तो म्हणजे व्हिडिओ तो शूट करतो, एडिट पण तोच करतो. कारण मी जॉब करते तर मी एडिट करत नाही, तर तो रात्रीचा एडिट करतो. त्याच्याकडे माझी आयडी आहे युट्यूबची, तर तोच पोस्ट करतो वगैरे. तो मला असं बोलतो की तू बनवलं, मी एडिट करतो, तू टेन्शन घेऊ नकोस. तो कधी कधी त्याच्या फोन मध्ये बनवतो तर तो एडिट करतो, कधी माझ्या फोन मध्ये मी बनवला तर माझा फोन ठेवून जाते, मग तो एडिट करून सकाळी पोस्ट करून टाकतो. तर त्याने असं बघायला गेलं तर मला खूप 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 जास्त सपोर्ट केला आहे आणि थँक्यू सो मच की तुम्ही मला इतकं सपोर्ट केलं, इतकं मला पुढे आणला. आणि तुमचं प्रेम, मेन की तुमचं प्रेम आहे की तुम्ही आम्हा दोघांनी इतकं प्रेम केलं आणि आम्हा दोघांनी इतकं आवडलं तुम्हाला आम्ही दोघं, आणि मग तुम्ही आम्हाला फॉलो लाईक वगैरे करून आज इथपर्यंत तुम्ही आणल्या, त्यासाठी खूप 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 धन्यवाद. तर गाईस तुम्ही हा माझा क्लिप बघितला असेल, या क्लिप मध्ये बॉबीने तर त्याच्या ब्लॉग मध्ये हा क्लिप तर ऍडच केला नाही, या क्लिप बद्दल तर काय बोललाच नाही. मी एवढं त्याच्यासाठी बोलली आहे. हा मी कधीच माझा एक आहे की माझ्या समोरच्या सोबत किती पण मोठे भांडण झाले किंवा कोण पण असू दे, कोण पण त्याने जे माझ्यासाठी केलं आहे ना ते मी कधीच विसरत नाही आणि ते मी कधी विसरणार पण नाही. त्याने माझ्यात कितीही वाईट करू दे, किती पण मी ते कधीच म्हणजे कधीच विसरणार नाही. आणि हे जे मी बोलले ना बॉबीसाठी, जरी आमचा फायनली ब्रेकअप जरी झाला, आम्ही वेगळे जरी झालो ना, तरी पण सगळ्यांना ही स्टेटमेंट माझी नेहमीच असणार की आज जे पण मी रीलच्या मकानमध्ये आहे, जे पण माझं काही घडलं आहे, मी फेम भेटलाय मला, माझं जे पण झालं ते सगळं बॉबीमुळे पॉसिबल आहे. बिकॉज माझे आयडी हँडल वगैरे सगळं तोच करतो त्याच्यामुळे. तर मला हे बोलायला कसलीच कुठेही लाज वाटत नाही आणि मी हे बोलणार जिथपर्यंत मी आहे तिथपर्यंत की मी जे पण आहे त्याच बॉबीमुळे. तर बॉबीला मी एवढं चांगलं बोलले तर त्याने हे क्लिप आपल्या ह्याच्यामध्ये ऍड का नाही केली? तर ठीक आहे गाईज, थँक्यू सो मच की तुम्ही माझा व्हिडिओ बघितला इथपर्यंत आणि मला खूप जास्त प्रेम दिला. लव खूप थँक्यू सो मच. आणि असंच मला पुढे पण सपोर्ट करत राहा, पुढे पण प्रेम देत राहा. सेम बॉबीला पण सपोर्ट करा आणि बॉबीला पण प्रेम द्या. तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगवर आणि मी त्याला भेटायला जाणार आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघू नेक्स्ट भेटल्याच्या नंतर तो काय बोलतो. तर भेटू, बाय बाय, लव यू.